श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर इथे सकाळ झाली होती आणि सकाळीच म्हटलं चला आज सुरुवात करूया व्लॉगलाच. तर इथे मी उठली होती आणि किचन मी दाखवते तुम्हाला. तुमचा पण किचन असंच असतो का उठल्यावरती? मला तर किचन साफ करून झोपच लागणार नाही. किचन क्लीन करून झोपत नाही तोपर्यंत. किती आजारी असले तरी मी ह्यांच्याकडून क्लीन करून घेतेच. आणि जास्त तर मी तशी नसतेच, कधी ना वर्षातून एकदाच आजारी असते तर, नाहीतर माझी कामं मी स्वतःच करत असते. सकाळी ऊन शोधत होते पण 7:30ला काही मला ऊन दिसत नव्हतं. आणि आज खूप थंडी होती आमच्याकडे. तुमच्याकडे होती की नाही कमेंट करून नक्कीच सांगा. या साहेबांना पण सकाळी घरात आल्याला दूध पाहिजे असतं, नाहीतर एवढा म्याव करतील ना की कुठलं काम मला सुचू देणार नाही. आणि मग निघालो आम्ही गावाला जायला. आता गावाला का तर घरीच होतो आम्ही. मी तर आतमध्ये होती, पीठ वगैरे मळत होती आणि अशीच बाहेर आली तर ह्यांच्या फोनवरती मला फोन आल्यासारखा वाटला आणि मी सहजच बघितलं तर एक फोन येऊन गेला होता गावातून. तर फोन केला यांनी. तुम्हाला तर माहीतच असेल की हे पोलीस पाटील आहेत म्हणून आमच्या गावचे, त्यामुळे एवढ्या तेवढ्या गोष्टीला तिथे जावं लागतं, गावावर लक्ष ठेवावं लागतं. तर एकाची कलमाची झाडं वगैरे कोणीतरी कापली होती, सो त्याच्यासाठी एकाने फोन केला होता. मग आम्हाला ताबडतोब तिथे जावं लागलं. आणि रस्ता बघू शकता, एवढा म्हणजे वशाड पडल्यासारखं दिसत होतं ना की सगळं सुकलं होतं. आणि एवढं प्रचंड ऊन लागतं आहे ना, काय कसं म्हणजे काय होतं आहे काय कळतच नाही. रात्रीची खूप थंडी वाजते आणि दिवसा खूप गरम होतं. आधी हेच जर का तुम्ही 4 महिन्यामागे बघितलं असतं ना पावसाळ्यात, तर मस्त हिरवं सगळीकडे झालं असतं. आणि आता एवढा म्हणजे ऊन लागतं आहे ना, जिथे तिथे सुकलेली गवत, सुकलेला अगदी माळ वशाड पडल्यासारखा. तर तुमच्याकडे पण असंच आहे का नक्कीच सांगा. आणि मी खेडमधून बोलते, रत्नागिरीतून मी हा व्हिडिओ शूट करते, कोकणामधून. आमच्या कोकणात असंच असतं. आणि आता सगळीकडे तर मी झाडं रस्त्याला बघत होती, रस्त्यांना असं म्हणजे झाडं कापून ठेवली होती. तर तुमच्याकडे पण असं करतात का नक्कीच कमेंट करून मला सांगा. आमच्याकडे ह्याला कौल काढणं असे बोलतात. भात वगैरे परत रियूज बोलतात ना त्याचा, नवीन लावण्यासाठी, जागा भुसभुशीत करण्यासाठी झाडं कापून ती सुकवायला ठेवतात आणि नंतर मग ते जाळून तिकडची जागा नीट होते त्या पिकासाठी. सो तुमच्याकडे पण हीच पद्धत यूज करतात का? पुढेसुद्धा असंच होतं. पूर्ण म्हणजे बोलतात ना, आम्हाला 1.5 तास लागतो समजा आमच्या गावात जायला. आता आम्ही जिथे राहतो आहे तिथून. आमचं काही इथे स्वतःचं घर नाही आहे. तर बघू शकता तुम्ही किती म्हणजे झाला होता. आणि मी घरामध्ये काहीच काम केलं नव्हतं. आमच्या दोघांच्या अंघोळीसुद्धा झाल्या नव्हत्या. आणि परत मग घरातली भांडी पण घासली नव्हती, कपडे पण नाही, लादी नाही, जेवण केलेलं आणि नुसतं निघालेलो. ओट्यावर पण सगळा पसारा होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर अशी असते यांची लाईफ. आता तिथून येऊन त्यांना परत कंपनीमध्ये जायचं आहे. खरंच माणसाचं जीवन सुखासुखी नसतं. आणि घरात थोडंसं सामान पण संपलं होतं, झाडूसुद्धा घ्यायचा होता. म्हणून मी पण म्हटलं यांना मी येते म्हणून, मी काही एकटी थांबणार नाही म्हणून. तसं पण आज पगार झाल्यावरती मी सोमवारी भरणारच आहे रेशन. तर मला तुम्ही खरंच या मोठ्या व्हिडिओंसाठी सपोर्ट करा. आणि मी इथे मागे मस्त बसलेली, मी तर तोंड बांधूनच बसते कारण उन्हाचा खूप त्रास होतो स्किनला. मी तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पण त्वचेची कशी काळजी घ्याल ती. आणि खूप मोठा म्हणजे असा प्रवास होत होता. भरपूर मी शूट घेतला होता. आणि एवढे नागमोडी वळणं आहेत ना, तुम्हाला दिसतच असेल आता व्हिडिओमध्ये, खूप नागमोडे वळणं आहेत रस्त्याला भरपूर. तुमच्या पण गावी आहे का असं वळणं? नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या इथे तर खूप आहेत. म्हणून कुठे जायचं असेल ना गावी वगैरे तर मी ह्यांच्यासोबत नेहमी असतेच, कारण भीती वाटते. म्हटलं मागे राहून काळजी करण्यापेक्षा सोबत गेलेलं कधीही चांगलं. जे काय होईल ते दोघांसोबत होईल. तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला होता. आणि इथे एवढा जंगल होता ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आमच्या गावी कसं आहे, ह्या रूटने पण म्हणा आणि आमचं जे गाव आहे ना मेन, तिथेसुद्धा रात्री म्हणजे अंधार पडला ना म्हणजे लोक कोणी येत नाही, कारण जनावर म्हणा, वाघ वगैरे, डुक्कर, रानातले हे सगळे रस्त्यावरती येतात. म्हणून आम्ही नाहीच शक्यतो बाहेर पडत.
जे काय आहे ते दिवसाच कामं, रात्री झाली की नाही जी काही कामं असतील ती सकाळीच. मग फायनली घरी आली होती. घराची अवस्था तुम्ही बघू शकता आणि मला एवढा वैताग आला आहे ना हे घरातली कामं करून करून. खूप मला इच्छाच होत नाही आहे काही करायची. किती करू आणि काय रोज 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 तेच रुटीन. मम्मीकडे गेली तरी पण तेच. बसून खाणं तिथं पण चांगलं नाही वाटत ना. आई करणार, आपण बसून राहणार. त्यामुळे तर आता थोडा वेळ झोपते आणि करते मग कामं. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा.